कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी घरी मस्त असं तूप बनवलं होतं. तर त्यासाठी बघा, ही 15 दिवसाची साय आहे, ती मी फ्रीझरमध्ये ठेवली होती. तर ही जेव्हा साय मी जमा करायला घेते ना, तेव्हा ह्यामध्ये सुरुवातीला मी थोडंसं दही घालते आणि मग ही रोजची साय मी एका डब्यामध्ये जमा करते. तो डबा आहे ना, मी फ्रीझरमध्ये ठेवते. तुम्ही जर फ्रीजमध्ये असं खाली ठेवला ना, तर त्याला थोडासा आंबट वास येऊ लागतो. म्हणून ही एक टिप समजा, की आपल्याला हा जो सायचा डबा आहे तो फ्रीझरमध्येच ठेवायचा आहे. आणि मग ज्या दिवशी आपल्याला तूप काढायचं असेल ना, त्या दिवशी अगोदर बाहेर काढून ठेवायचा, कारण त्यामध्ये बर्फ झालेला असतो. तो बर्फ वितळल्यानंतर ना, ही साय आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि मग त्यानंतर त्यामध्ये आहे ना, थोडंसं थंड पाणी घालायचं. अगदी फ्रीजमधलं पाणी असतं ना, ते घालायचं आहे आपल्याला. तुम्ही बर्फसुद्धा घालू शकता आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. मिक्सरमध्ये फिरवलं ना, की लगेचच त्यामध्ये लोण्याचा गोळा आपल्या वर येतो. तो लोण्याचा गोळा आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि बाकीची उरलेली जी साय आहे ती सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला थोडंसं गार अगदी पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची. आणि बघा, अशा पद्धतीने आपल्याला असं मस्त असं लोण्याचा गोळा तयार होतो. म्हणजे ह्या 15 दिवसाच्या साईचा ना भरपूर असं लोणी माझं निघालं होतं. आता हे जे निघालेलं लोण्याचा गोळा आहे ना, तो सुद्धा आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. बऱ्याचदा आहे ना, आपण जेव्हा तूप करायला घेतो ना, तेव्हा त्याचा खूप आंबट म्हणजे कडवताना खूप वास येतो. पण जर ह्या पद्धतीने तुम्ही साय जमा केली ना, तर अजिबात त्याला वास येत नाही. आता हा धुतलेला लोण्याचा गोळा आहे ना, तो आपल्याला कढईमध्ये कडवत ठेवायचा आहे. त्यासाठी आपल्याला जाड कढईच घ्यायची आहे आणि हे कंटिन्यू आपल्याला स्टर करत जायचं, म्हणजे अजिबात ते खाली चिकटत नाही आणि मस्त आपलं तूप तयार होतं. थोडा वेळ लागतो, पण खूप छान तूप तयार होतं. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो जरूर करा. बाय.